हेलो फ्रेंड्स, आज मैं बनाने जा रही हूँ नूडल्स। चला तर मग आता रेसिपी बनवायला चालू करू. तर इथं पॅन घेतला. पॅनमध्ये मी तेल घातलं आहे 1 स्पून आणि पाणी पण घातले. तर मीठ 1 चमच घालते आणि हे मी नूडल्स घेतले. ते नूडल्स घालणार आहे याच्यामध्ये बॉईल होण्यासाठी. तर इथं मी भाज्या कापून घेतल्यात अगोदरच. तर पत्ताकोबी आहे, गाजर आहे, कांदा आणि मिरची आणि शिमला. तर हे बघा नूडल्स मस्त असं बॉईल झालेत. आता ते मी थंड पाणी घालणार आहे त्याच्यावर, नाही तर ते अजून पकतील तर चिकट होतील. तर हे बघा इथं कढाई ठेवलं आहे, त्याच्यात तेल घातलं आहे आणि आता लसूण घालते. लसूण मिरची घालून त्याच्यामध्ये मीठ घालते. मीठ घालण्याचे कारण मिरची उडते ना अंगावर, म्हणून. तर त्याच्यामध्ये आता कांदा घालते. कांदा मस्त असा परतून घेते. फास्ट गॅसवरच करते मी सगळं, कारण चायनीज हे फास्ट गॅसवरच केलं जातं जास्त करून. जास्त वेळ ठेवलं नाही जात. तर हे बघा रेडी होतं आहे. फटाफट होणारी रेसिपी आहे. तर गाजर, शिमला मिरची, पत्ताकोबी घालून घेते. याला पण मस्त फास्ट गॅसवरच घेणार आहे आता. आता मी साईडला ना एक पॅन ठेवला आहे. तर त्याच्यामध्ये 1-2-1.5 स्पून ऑइल घातलं आणि त्याच्यामध्ये मी हे अंडे घालून घेतले, मिक्स केलेलं. तर हे बघा भाज्या पण आपल्या रेडी झाल्यात एकदम मस्त. आता सॉस घालायचे आहेत आपल्या त्याच्यामध्ये 1 चमच व्हिनेगर घातले आणि आता मी त्याच्यामध्ये रेड चिली सॉस 1.5 स्पून घातलं आहे, ग्रीन चिली सॉस घातलं आहे. हे सगळं मिक्स करून घेणार मस्त. आणि त्याच्यामध्ये जे आपण आता एग बनवलं होतं, अंडं बनवलं होतं, ते घालून मिक्स करून घेणार. तर हे बघा मिक्स करून झाले. तर मस्त असं एग नूडल्स रेडी झाले.